कुठल्याही उडुपी हॉटेलमध्ये गेल्यावर त्या सांबाराची चव चाखल्यावर असा सांबार जर घरच्या घरी बनवता आला असा विचार पटकन मनामध्ये येऊन जातो। तर तशाच चवीचा सांबार तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। फक्त या काही टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवा। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले आपल्याला कुकरला तूर डाळ शिजवून घ्यायची। ही मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, ज्यामुळे कुकरला ती पटकन शिजली जाते। त्याचबरोबर त्यात मी घालते भोपळा। हे मी लाल भोपळ्याचे काप करून घेतलेत, हे सुद्धा मी घालून घेते। आता डाळ खाली लागणार नाही म्हणून आपल्याला थोडंसं जास्तच पाणी कुकरमध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून ना आपली डाळ खाली लागून ती जळणार नाही। तर मी ते पाणी घालून घेते। आता यात घालते थोडंसं चिमूटभर अशी हळद घालून मिक्स करून घेऊयात आणि कुकरला छान शिट्ट्या काढून घेऊयात। हे बघा आपला कुकर जो आहे तो थंड करून मी असं उघडून घेतलंय। हे बघा आपली डाळ केवढी छान शिजलेली आहे, भोपळा सुद्धा छान शिजलेला आहे। तर आता हे आपण साईडला ठेवू। आता आपल्याला सांबाराला फोडणी द्यायची, त्याच्याकरता इथे मी घेतली एक कढई। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते। सांबाराला थोडंसं तेल कमीच लागतं, जास्त लागत नाही। त्यानंतर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची मोहरी ना छान अशी मस्त तडतडू द्यायची। तडतडल्यावर मोहरीचा जो सुवास येतो ना तो खूपच मस्त येतो। तर मोहरी आपली छान अशी मस्त तडतडली, चटचट अशी मस्त उडली पाहिजे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालतेय कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर मी वरतून असं कव्हर करते, जेणेकरून ना ते तेल आपल्या अंगावर उडणार नाही। कढीपत्ता घातल्यावर जरा जास्तच तेल असं अंगावर उडतं। त्यानंतर त्याच्यामध्ये घालते मी लसूण। हा लसूण मी असा बारीक ग्रेट करून घेतलाय। लसूण पण छान असा मस्त आपल्याला एक थोडासा गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचंय। त्यानंतर त्यात मी घालते बारीक चिरलेला कांदा। हे मी 2 छोटे असे बारीक चिरून कांदे घेतलेत। हे सुद्धा आपल्याला असे मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे। तुम्ही या जागी इथे ना कांद्याचे ना असे क्यूब्स पण टाकू शकता, ते पण सांबारामध्ये खायला खूप छान लागतात। पण मी अशा पद्धतीने करते। उडुपी स्टाईल सांबार आहे ना असाच बनतो, सो मी तुम्हाला आज तीच पद्धत दाखवतेय। आता आपला कांदा छान मस्त सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर मी त्यात घालते टोमॅटो पण आपल्याला छान असं मस्त सॉफ्ट होईपर्यंत हे असंच परतवत राहायचे, जेणेकरून आपले टोमॅटो जे आहेत ना ते मस्त सॉफ्ट झाले पाहिजे, असे गळले पाहिजे। तोपर्यंत आपल्याला हे असं कंटिन्यू परतवत राहायचंय। तर सुगंध एवढा छान येतोय ना, तुम्ही रेसिपीला नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओला ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं। हे बघा आता टोमॅटो पण मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। त्याचबरोबर इथे मी घालते थोडीशी हिंग आणि 1 ते 1.5 चमचा काश्मीरी पावडर। आता काश्मीरी पावडर जास्त तिखट नसते, फक्त ही कलर करता वापरतात। तर ही पण मी अशी छान मस्त हिंग आणि काश्मीरी पावडर परतवून घेते। गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचंय। आता ह्यात मी घालते चिंचेचं पाणी। ह्याने काय होतं ना आपले मसाले खाली जळत नाहीत आणि छान असे मस्त परतवले जातात चिंचेच्या पाण्यामध्ये। त्यामुळे आपल्याला उडुपी स्टाईल सांबारला एक वेगळीच चव येते, जी हॉटेलमध्ये मिळते ना तीच चव येते। तर अशाच प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला स्टेप दाखवल्यात त्याच प्रकारे तुम्ही हे नक्की करा। आता आपले मसाले पण छान मस्त शिजलेले आहेत। त्यानंतर ह्यात मी घालते सांबार मसाला। आता सांबार मसाला पहिले का नाही घातला, कारण काय होतं ना सांबार मसाल्याची जी चव असते ना ती थोडीशी साईडला राहून जाते। त्याकरता तुम्ही सांबार मसाला लास्टला घाला, जेणेकरून ती चव आहे ना ती अशी मस्त वरतीच राहील। तर हा मसाला घालून पण आपल्याला थोडाच वेळ असं मस्त परतवून घ्यायचंय। हे बघा तुम्ही बघू शकता आपला मसाला केवढा मस्त थिक आणि केवढा मस्त झालेला आहे। याचा सुगंध तर एवढा मस्त सुटलेला आहे ना, आणि हाच तो आहे सिक्रेट उडुपी स्टाईलचा सांबार मसाला। तर ह्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे शिजवलेली तूर डाळ आणि भोपळा। हे सर्व बॅटर आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे। आता डाळ घातल्याच्या नंतर आपल्याला मसाल्यांमध्ये ही डाळ अशी मस्त मिक्स करून घ्यायची सर्व साईडने, तुम्ही बघू शकता इथे। आता सांबार आपल्याला पातळ करून घ्यायचं, त्याच्याकरता इथे मी गरम पाणी घेतलं। शक्यतो गरम पाणीच घाला, जेणेकरून आपल्या सांबाराच्या चवीत अजिबात फरक पडणार नाही। त्याचबरोबर इथे मी घालते शेवग्याच्या शेंगा। या मी थोड्याशा अशा शिजवून घेतल्या होत्या वेगळ्या, तर त्या पण मी घालून घेते। त्याचबरोबर गूळ आणि चवीपुरतं मीठ हे सर्व घालून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता सांबार आपला कलर आणि कॉम्बिनेशन केवढं मस्त वाटतंय, केवढा मस्त आपला सांबार दिसतोय एकदम। आता 5 मिनिटं आपण सांबार हा मस्त शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या सांबाराला केवढी छान मस्त अशी उकळ आलेली आहे,
केवढा आपल्या सांबाराला कलर पण छान सुटलेला आहे. थोडीशी वाफ येते मध्ये मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स वाटत असेल. पण हे बघा, तुम्ही नक्की या घरी सांबार करून बघा. मला तुमच्याकडून या सांबाराचे ना रिव्ह्यूज पाहिजेत. या सांबार ना कसा वाटला तुम्हाला? उडुपी स्टाईल एकदम प्रॉपर मी पद्धत दाखवलेली इथे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सांबाराची रेसिपी? सांबाराशिवाय इडली, मेदूवडा, डोसा हे सर्व व्यर्थच आहे. तर हा सांबार असा मस्त झालाच पाहिजे घरच्या घरी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.